मित्रांनो, तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल, तलाठी भरतीची तयारी करत असाल, वनरक्षक भरतीची तयारी करत असाल, तुम्ही तयारी करूनसुद्धा भरतीतून बाहेर पडता का? याचा विचार कधी केलात का? कारण तुम्ही फक्त तयारी करता, प्रश्नपत्रिकाच सोडवत नाहीत. मग परीक्षेत कसे पास व्हाल? भले तुम्ही चांगल्या ठिकाणचे नोट्स वाचा किंवा पुस्तकं मागवा. म्हणून मी हा चॅनल खास तुमच्यासाठीच बनवला आहे, जेणेकरून तुम्ही या नोट्सचं किंवा पुस्तकाचा फायदा व्हावा आणि तुम्ही यश मिळवावं. मी यात प्रत्येक विषयाचे प्रश्नपत्रिका संच बनवलेला आहे. याचा फायदा त्यांना जास्त होईल जे कुठेही क्लास न लावता अभ्यास करत आहात. मी माझं स्वतःचं असं पुस्तक वापरत नाही किंवा शिकवत नाही. मी फक्त एखादं पुस्तक घेऊन त्यातलं प्रश्न बनवून तुम्हाला देतो, जेणेकरून तुम्ही परीक्षेत पास व्हावं. मित्रांनो, माझे प्रश्न परीक्षेला हमखास येतात, तुम्ही हेच वाचा असं मी नाही म्हणत. पण सराव करा. तुम्हाला थोडं समजून जाईल की तुम्हाला अजून किती अभ्यास करावा लागणार आहे. तर चला मित्रांनो, करूया सुरुवात. सदैव साथ. मित्रांनो, मी तुमचा मित्र विशाल विठ्ठल करवीर. आमच्या उज्ज्वल भविष्याच्या पाया या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करीत आहे. तर मित्रांनो, मी आज तुम्हाला जीवशास्त्र या घटकावरील किंवा विषयावरील प्रश्न विचारत आहे. प्रश्न पहिला. क्षयरोग, अमांश, नायटा हे टिंबटिंब रोग आहेत. प्रश्न दुसरा. कर्करोग, मधुमेह, रातआंधळेपणा हे टिंबटिंब रोग आहे. प्रश्न तिसरा. खरूज, गजकर्ण, इसब, कुष्ठरोग हे टिंबटिंब रोग आहे. प्रश्न चौथा. कॉलरा, विषमज्वर, हागवण, डोळे येणे हे टिंबटिंब रोग आहे. प्रश्न पाचवा. रोगी व्यक्तीच्या संपर्कामुळे ज्या रोगाचा प्रसार होतो त्यास टिंबटिंब रोग म्हणतात. प्रश्न सहावा. कोणत्या रोगामध्ये रोग्याच्या शरीरातील जंतूंचा प्रसार हवा, पाणी, मच्छर इत्यादी माध्यमातून होतो? प्रश्न सातवा. शरीरातील अंतर्गत बिघाडीमुळे होणारा रोग? प्रश्न आठवा. कोणत्या बी कॉम्प्लेक्समुळे रक्तक्षय ॲनिमिया होतो? प्रश्न नववा. 8 गटाचा जीवनसत्व कोणता? प्रश्न 10वा. क जीवनसत्वाचा रासायनिक नाव काय? प्रश्न 1 ते 10ची उत्तरे. प्रश्न 1चा उत्तर संसर्गजन्य, 2चा उत्तर असंसर्गजन्य, 3चा उत्तर संपर्कजन्य, 4चा उत्तर साथीचे रोग, 5चा उत्तर संसर्गजन्य, 6चा उत्तर संसर्गजन्य, 7चा उत्तर असंसर्गजन्य रोग, 8चा उत्तर B9 आणि B12, 9चा उत्तर बी जीवनसत्व, 10चा उत्तर ॲस्कॉर्बिक ॲसिड. प्रश्न 11वा. स्कर्वी, पायोरिया हे आजार कोणत्या जीवनसत्वाअभावी होतात? प्रश्न 12वा. शरीराचे इंधन असे कोणास म्हणतात? प्रश्न 13वा. ग्लुकोज, फ्रुक्टोज यांच्यामध्ये साखरेचा किती रेणू असतो? प्रश्न 14वा. ग्लुकोज, फ्रुक्टोज यांना टिंबटिंब म्हणतात. प्रश्न 15वा. माल्टोज, लॅक्टोज, सुक्रोज यांच्यामध्ये साखरेचे टिंबटिंब रेणू असतात. प्रश्न 16वा. माल्टोज, लॅक्टोज, सुक्रोज यांना टिंबटिंब म्हणतात. प्रश्न 17वा. दुधामध्ये टिंबटिंब असतो. प्रश्न 18वा.
धान्यातील साखरेत टिंबटिंब असतो. प्रश्न 19. आहारातील स्निग्ध पदार्थ व कर्बोदके यांसारख्या पोषक द्रव्याच्या प्रमाणात्मक आणि गुणात्मकरित्या अपुऱ्या प्रमाणामुळे होणाऱ्या स्थितीस टिंबटिंब असे म्हणतात. प्रश्न 20. कोणते कुपोषण 5 वर्षाखालील बालकांमध्ये दिसून येतो? प्रश्न 11 ते 20 ची उत्तरे. प्रश्न 11चा उत्तर क जीवनसत्व, 12चा उत्तर कर्बोदकांना, 13चा उत्तर 1, 14चा उत्तर मोनोसॅकराइड, 15चा उत्तर 2, 16चा उत्तर डायसॅकराइड, 17चा उत्तर लॅक्टोज, 18चा उत्तर माल्टोज, 19चा उत्तर प्रथिन ऊर्जा कुपोषण, 20चा उत्तर प्रथिन ऊर्जा कुपोषण. प्रश्न 21. प्रथिनाच्या कमतरतेमुळे कोणते आजार होतात? प्रश्न 22. अतिलठ्ठपणा, मधुमेह, अतिताण, पित्ताशय हे आजार कशामुळे होतात? प्रश्न 23. मानवी शरीराच्या वाढीसाठी आणि उत्तम आरोग्यासाठी कशाची आवश्यकता असते? प्रश्न 24. मानवी शरीरात टिंबटिंब क्षार असतात. प्रश्न 25. हाडांच्या व दातांच्या विकासासाठी महत्त्वाचे कार्य कोण करते किंवा कोणते क्षार करते? प्रश्न 26. स्नायू आणि चेतातंतू यांच्या नियंत्रणाचे कार्य कोणते क्षार करते? प्रश्न 27. हाडांमध्ये किती टक्के कॅल्शियम असते? प्रश्न 28. थायरॉईड ग्रंथीमधून थायरॉक्सिन व संप्रेरके ATP तयार होण्यासाठी कोणत्या क्षाराची गरज असते? प्रश्न 29. कॅल्शियम व फॉस्फरस या दोन्ही क्षारांचा महत्त्वाचे काम काय? प्रश्न 30. लोह या क्षाराचे काम काय? प्रश्न 21 ते 30 ची उत्तरे. प्रश्न 21चा उत्तर सुजवटी किंवा चंद्रमुखी, 22चा उत्तर अतिपोषणामुळे, 23चा उत्तर क्षार किंवा खनिज, 24चा उत्तर 24 खनिज किंवा क्षार, 25चा उत्तर कॅल्शियम, 26चा उत्तर कॅल्शियम, 27चा उत्तर 90%, 28चा उत्तर आयोडीन, 29चा उत्तर हाडे व दातांच्या विकासासाठी, 30चा उत्तर हिमोग्लोबिनची निर्मिती करणे. प्रश्न 31. लोह या क्षाराचे स्रोत कोणते? प्रश्न 32. हाडे व दात मजबूत करण्यासाठी कोणते क्षार लागते? प्रश्न 33. दातावरील इनॅमल तयार करण्यासाठी किंवा होण्यासाठी कोणते क्षार लागते? प्रश्न 34. पिण्याचे पाणी, चीज, चहा, समुद्रातील मासे हे कोणत्या क्षाराचे स्रोत आहेत? प्रश्न 35. आयोडीनच्या अभावी कोणता आजार होतो? प्रश्न 36. लोहाच्या अभावी टिंबटिंब हा आजार होतो. प्रश्न 37. कॅल्शियम व फॉस्फरस यांच्या अभावी कोणता आजार होतो? प्रश्न 38. फ्लोरीनच्या अभावी टिंबटिंब हा आजार होतो.
प्रश्न 39वा. जीवनसत्वांचा शोध टिंबटिंब या शास्त्रज्ञाने लावला. प्रश्न 40वा. आपल्या शरीराची वाढ व शरीरात कार्य सुरळीत चालण्यासाठी कशाची आवश्यकता असते? प्रश्न 31 ते 40 ची उत्तरे. प्रश्न 31चा उत्तर गूळ, भाकरी, मसूर, यकृत, कोंबडी, शेंगा, घेवडा इत्यादी. 32चा उत्तर फ्लुओरिन. 33चा उत्तर फ्लुओरिन. 34चा उत्तर फ्लुओरिन. 35चा उत्तर गलगंड. 36चा उत्तर पांडुरोग किंवा रक्तक्षय. 37चा उत्तर प्रौढांमध्ये अस्थिमृदुता. 38चा उत्तर दंतक्षय. 39चा उत्तर फुंक. 40चा उत्तर जीवनसत्वाची. मित्रांनो, आजचा हा घटक किंवा विषय इथंच संपलेला आहे. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद.